नमस्कार मैत्रिणींनो, रोहिणी देवभक्तीस चॅनलवर आपलं स्वागत आहे. पहा हारे का सहारे की जय, श्याम बाबा की जय. तर आपल्याला पहा आज एकादशी आहे आणि एकादशीला केलेला उपाय खरोखरच पूर्ण होतो. तर तुम्हाला जर खरोखरच खूप अडचण असन आणि तुम्ही खूप दुःखी असतान, परेशान असतान, नवरा बायकोमध्ये भांडणं होत आहे, कर्ज तुमच्यावर खूप झालेले आहे, नोकरी लागत नाही आहे, अगर घरामध्ये रोग आहे, कोणाला कॅन्सर झालेला आहे, कोणाला काही झालेलं आहे, ऑपरेशन करायला तुमच्याकडे जर पैसे नाही आहे, तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. तुम्ही जर हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा. ह्याच्यातून तुम्हाला 100% मार्ग भेटणार आहे. तर हा उपाय केल्याने आपल्याला 21 दिवसात आपले सर्व प्रश्न सुटत असतात. त्याच्यामुळं हा उपाय आपल्याला करायचाच आहे. तर पहा, आपल्याला हा श्यामबाबाचा उपाय करायचा आहे आणि जेणेकरून आपले अडचणी, दुःख ते सर्व दूर होणार आहेत. तर आपल्याला नारळ घ्यायचा आहे एक, आणि एक कोरा पेपर घ्यायचा आहे, एक लाल शाईचा पेन आणि मोळीचा धागा, हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे. मग हे सर्व घेतल्यावर आपल्याला पांढऱ्या कागदावर लाल पेन हा नवीनच आणायचा आहे. आपल्याला त्याचा वापर केलेला नाही पाहिजे. आपण जरी पेन घेतला तरी त्याने लिहून पाहायचं नाही. डायरेक्ट आपण जो कोरा कागद घेतला आहे सफेद, डायरेक्ट त्याच्यावर वरती लिहायचं ओम श्री गणेशाय नमः, त्याच्यानंतर ओम श्री श्यामदेवाय नमः, आणि तुमची जी बी इच्छा आहे ती सर्व लिहायची आहे. तुम्हाला कर्ज किती झालं आहे, कर्ज जर खूप असेल तर सर्व लोकांचे नावं आपल्याला त्याच्यावर लिहायचे आहे. त्यांची रक्कम किती आहे ती त्या लोकांच्या नावापुढं लिहायची आहे. असं आपल्याला पूर्ण ते करायचं आहे. नोकरीसाठी करत असाल तर नोकरीसाठी लिहा. तुम्हाला एखादा आजार झालेला आहे, रोग झालेला आहे, त्याच्यासाठी लिहा. कुणाला जर डोळे नसते, दिसत नसन, तर त्याच्यासाठी लिहा. म्हणजे तुमचे जेवढे प्रश्न आहेत, तुम्हाला ज्या समस्या आहेत, त्या सर्व ह्याच्यावर तुम्ही हे सर्व लिहायचं आहे. आणि खाली आपल्याला नंतर लिहायचं आहे हारे का सहारा बाबा श्याम हमारा. बाबाला सांगायचं आहे, बाबा मी सगळं तुमच्यावर सोपवलं आहे, आता तू जाने और तेरा काम जाने, असं आपल्याला खाली लिहायचं आहे पूर्ण आपली जे आहे ते. आणि त्यानंतर आपल्याला ती चिठ्ठी हातात घेऊन आपल्याला एक माळ जप करायचा आहे, ओम श्री श्यामदेवाय नमः, ओम श्री श्यामदेवाय नमः. आणि ही चिठ्ठी आपल्याला त्या नारळावर बांधायची आहे लाल कलाव्यामध्ये. तो पेन पण त्यालाच अडकवायचा आहे. आणि आपल्याला वरून लाल कपडा किंवा पिवळा कपडा घेऊन त्याच्यामध्ये हा नारळ बांधून आपल्याला 21 दिवस हा नारळ आपल्या देवघरात ठेवायचा आहे. आपली ज्यावेळेस इच्छा पूर्ण होणार आहे त्यावेळेस हा आपल्याला कोणत्याही श्याम मंदिरात नेऊन नारळ ठेवायचा आहे, अर्पण करायचा आहे. किंवा तुम्ही राजस्थानला श्यामबाबाला गेले तर तिकडं पण घेऊन जाऊ शकता हा नारळ. जर तुमच्या तिथं श्यामबाबा मंदिर नसेल, अगर तुम्हाला 21 दिवसानंतर हा नारळ तुमची इच्छा पूर्ण झाली, तर तुम्ही नदीमध्ये जिथं वाहतं पाणी आहे तिथं पण तुम्ही हा नारळ सोडू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आपल्याला रोज 21 दिवस हा जप आपल्याला करायचा आहे. जप करायचा आहे रोज एक माळ तरी आपण ओम श्री श्यामदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 21 दिवस तरी रोज जपायचा आहे. एक तुपाची वात लावायची आहे. सकाळी श्यामबाबांना दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जे आपल्या घरी कच्चं दूध रोज येतं त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. रोज आपल्याला न चुकता हा जप करायचा आहे. आणि बाबांवर आपल्याला रोज प्रार्थना करायची आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या अडचणी आहेत ती प्रार्थना तुम्हाला रोज रोज बाबांना करायची आहे. जय श्री श्याम.